मुंबई महापालिकेमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचा असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा देण्यात आलाय। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षामध्ये वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं स्वतः शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे। सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत तर भाजपकडे 50 नगरसेवक आहेत। या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत। मात्र निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक बेपत्ता झालेले होते। हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती। अशातच ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जातानाच आणखी 2 नगरसेवक गैरहजर होते। हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती। त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 11 वरून 7 वर आलेलं आहे। सत्ता स्थापनेसाठी ना आता जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे। मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल। मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल। राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे। या संदर्भात तिथले आपले स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील। कारण मी आता सध्या सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे त्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। तुमच्याकडे काय माहिती त्या केसच्या अनुषंगाने? मला काही माहीत नाही त्या संदर्भातली। ती माहिती आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी ते तुम्हाला देतील। तर आज सत्ता संघर्ष नेमका कसा सुरू आहे पाहूया। तर कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं गणित पाहता एकूण जागा 122 आहेत, बहुमताचा आकडा 62 आहे। मनसेकडे 5 नगरसेवक आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक तर शिवसेनेचे 53। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील 4 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत।